आपण बघितलं असाल की शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये वाद सुरू आहे। आज दीपक केसरकरांची सलगी आणि दीपक केसरकर आणि नारायण राणेंची एकमेकाची स्तुती मन उपळतात एकमेकाबद्दल आणि त्यामुळे राजन तेलीनं आता बाजूला टाकलेला आहे। त्यामुळे राजन तेलीला दौरा केलेल्या कार्यक्रमाला नारायण राणे जाणार नाही हे निश्चित होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विधानसभेला राजन तेलींना ज्याप्रमाणे मेळाव्याला बाजूला टाकलं तसंच राजन तेलींना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नारायण राणे बाजूला टाकणार आहे। त्यांना भेटले होते आणि रस्त्यावरच त्यांना प्रवेशाचं विनंती केली होती, परंतु याच फडणवीसांनी राणेंना मात्र रस्त्यावर आणलेलं आहे। आपण बघितलं असाल की राणे एकेकाळी काँग्रेस असू देत, शिवसेनेत असू देत, लोकांची तिकीट वाटत होते, परंतु आज फडणवीसांमुळे त्यांचं तिकीट मिळण्यासाठी त्यांची आज रस्त्यावर धावपळ होते आणि ती धावपळ करण्यासाठी फडणवीसच कारणीभूत आहे आणि राणेंची ही वृत्तीच कारणीभूत आहे।